असंख्य महिलांचं लैंगिक शोषण करणाऱ्या भोंदूबाबा अशोक खरातचे कारनामे उघड झालेत। सोबतच रुपाली चाकणकरांचे भोंदूबाबाचे पाय धुताना, त्याचे पाय पुसताना, त्याच्या डोक्यावर छत्री धरताना, त्याचं औक्षण करताना, त्याला केक भरवताना आणि त्याचं गुणगान गातानाचे व्हिडिओ आणि फोटो व्हायरल झालेत। आणि विरोधकांपासून अगदी चाकणकरांच्या पक्षातील नेत्यांकडूनही रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली आहे। राष्ट्रवादीच्याच रुपाली ठोंबरेंनी चाकणकर फरार झाल्याचा संशय व्यक्त केलाय। पाठोपाठ सुषमा अंधारेंनी चाकणकर महाराष्ट्रात आहेत का असा सवाल उपस्थित केलाय। यात कहर म्हणजे अंधारेंनी सांगितलेला अनामिका कापण्याचा किस्सा। चाकणकर तंत्रमंत्र करायच्या असं एका पीडितेनं सांगितल्याचा दावा अंधारेंनी केलाय। तंत्रमंत्र विद्येत अनामिकेचं विशेष महत्व आहे। हे बोट सूर्य म्हणजे यश आणि शुक्र म्हणजे आकर्षण याच्याशी जोडलेलं आहे। एखाद्या व्यक्तीला वशीभूत करण्यासाठी या तंत्रमंत्र विद्येचा वापर केला जातो। हे सोमवती अमावस्येला करतात असा दावा करत अंधारेंनी 12 सप्टेंबर 2024चा सोमवती अमावस्येच्या दिवशी चाकणकरांच्या अनामिकेला बँडेज बांधलेला फोटोही दाखवलाय। या काळातले बँडेज बांधलेले चाकणकरांचे अनेक फोटोही अंधारेंनी समोर आणलेत। कॅप्टन खरातच्या वैयक्तिक आयुष्य आणि त्याच्यावर झालेल्या आरोपांबाबत मला कल्पना नाही असा दावा करणाऱ्या चाकणकर आणि खरातचे कौटुंबिक आणि आर्थिक संबंध असल्याचा दावाही अंधारेंनी केलाय। खरातांचे वडील वारले तेव्हा त्या होत्या। खरातच्या मुलीच्या लग्नात चाकणकर पुढे होत्या। खरातची भाची चाकणकरांच्या घरात राहते असा आरोपही अंधारेंनी केलाय। एकूणच चाकणकर आणि वाद हे समीकरण नवं नाहीये। अगदी गेल्या वर्षभरातील काही मोठ्या महिला अत्याचारांची प्रकरणच पहा। पुण्यातील तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी महिला आयोगानं तत्परता दाखवली नाही असे आरोप चाकणकरांवर झाले होते। त्यानंतर वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी दिरंगाई केल्याचा आरोपही चाकणकरांवर झाला होता। फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणीही महिला आयोगाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालेलं होतं। आता तर थेट खरात सोबतचे फोटो व्हिडिओ समोर आल्यानं चाकणकरांच्या अडचणी वाढल्यात हे नक्की। विरोधकांचे आरोप आपण बाजूला ठेवले तरी एका महिला आयोगाच्या अध्यक्षानं अशा प्रकारे भोंदूबाबा आणि अंधश्रद्धेच्या आहारी जाणं योग्य आहे का? चाकणकर पीडितांना रात्री 2 वाजता धमकी द्यायच्या असाही आरोप होतोय। म्हणजे चाकणकरांना खरातचे हे सगळे कारनामे माहीत होते का? जर या कारनाम्यांची माहिती होती तर त्याच्यावर कारवाई करण्याऐवजी चाकणकर त्याचे पाय का धरत होत्या? आणि जर चाकणकर त्यांच्यावरील आरोप फेटाळत असतील आणि त्या फरार नसतील तर समोर येऊन या आरोपांना चाकणकर थेटपणे उत्तर का देत नाही? असे असंख्य प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहेत। तुम्हाला काय वाटतं? रुपाली चाकणकरांचा राजीनामा घ्यावा का? तुमची मतं तुम्ही कमेंट करून नक्की मांडा आणि अशाच महत्त्वाच्या व्हिडिओसाठी पाहत राहा ABP माझा।